येणारं सगळ्यात मोठं विद्यापीठ म्हणजे अरुण काका होते. अत्यंत सामान्य दीनदले उभ्या आणि गरीब माणसाचं ऐकून घेऊन त्याच्यावरती एक पुढे करून निर्णय देण्याची निर्णय क्षमता असलेलं हे नेतृत्व आज या ठिकाणी संपलेलं आहे. आणि सर्वजण या आधाराला बसलेलो आहोत. संग्राम भैया जरी तिसऱ्यांदा आमदार झाले तरी आम्हाला कधीही त्यांना काम सांगत राहिलो. निश्चितपणे भविष्यात आता संग्राम भैयांना आणि सचिन भैया यांना सुद्धा काम सांगू. हे जे दुःख नगरकरांना नव्हे आम्हा सर्वांना या ठिकाणी झालेलं आहे, यातून दुःखातून सावरण्याची मच्छिंद्रनाथाच्या चरणी मी प्रार्थना करतो की या दुःखातून जगतावर आणि सर्व आपतेष्ट आणि त्यांचं पूर्ण शहर कुटुंब याला सावरण्याची शक्ती देऊ. आणि देवाला विनंती करतो, हे देवा जर स्वर्ग असेल या जगामध्ये तर त्या स्वर्गामध्ये एखाद्या चांगल्या कोपऱ्यामध्ये आमच्या काकांना जागा द्यावी एवढीच विनम्र प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी थांबतो. आज खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं प्रत्येकाचं मन झालंय. आज काका आपल्याला सगळ्यांना सुरू केलेलं आहे. गेली 27 दिवस उद्देशित बोलत असताना सगळा परिवार सगळा भैया असतील, सचिन भैया असतील, या सगळ्यांनी आमचे खूप प्रयत्न केले शेवटपर्यंत, परंतु यश आलेलं नाही. आज काका आपल्याला सगळ्यांना सुरू केले. खऱ्या आपल्या जिल्ह्याचा पालक या जिल्ह्याच्या सर्वसामान्य माणसाचा आधारवडा त्यांच्या निमित्तानं हरवलेला आहे. आज त्यांच्या जाण्याला आपल्या सर्वांना निवडून झाले. मी आपल्या सर्वांच्या वतीनं, मी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी त्यांना भावपूर्णाशी श्रद्धांजली करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब असतील, सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या वतीने या ठिकाणी, मंत्र्यांच्या वतीने या ठिकाणी त्यांना भावपूर्णाशी श्रद्धांजली आधी प्रत्येक जणांनी श्रद्धांजली वाटण्याने सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु काकाचं जीवन जर सांगायचं म्हणलं तर मला असं वाटतं इथून पुढं असा माणूस जन्माला सुद्धा कधी मला असं वाटतं येईल असं मला काही वाटत नाही.